1 to 50 आपण वर्बल क्वेश्चन चालतंय. असं महत्वाच्या मोडला ऑप्शन टाकल्यावर वाईट वाटतं, कारण हा मेन मुद्दा असतो ना. आणि हाच मला सांग, इंग्लिशमध्ये ऍक्च्युली आहेच नाही काय वर्बल क्वेश्चन टाकायचं. देर इज नो क्रिएटिव्हिटी इन इंग्लिश. तरी पण येत नाही. हा मोठा रिसर्चचा मुद्दा आहे. आलं कोणतं रिसर्चचा मुद्दा आहे हा. काहीच नाही ना. तरी पण तरी पण येत नाही. काहीच नाही, फालतू आहे. याचा अर्थ भीती, एखाद्या गोष्टीची भीती काय असते लक्षात घ्या. म्हणजे स्नेक बाईट ना लोक मरत नाही. कशा मारतात? भीतीने मारतात. तसं इंग्लिश सगळ्यांना बाईट केलंय. इंग्लिश बाईट, इंग्लिशची भीती आहे. इंग्लिश इज नॉट पॉइझनस, नो, अब्सोल्युटली नॉट. आता बघा याच्यामध्ये काय करायचंय, बोला. स्वराज पवार कोण आहे? तुम्ही कोण त्याचे? ओके, कुठे होतो आपण? सो वर्बल क्वेश्चन अगेन, आय डिड नॉट टेल यू एनी डिफरंट थिंग. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय? हेल्पिंग वर्बला, लक्षात घ्या परत हाच मुद्दा आठवतोय का? हेल्पिंग वर्बला काय करायचं, वाक्यामधून बाहेर घेऊन जायचं, समोर ठेवायचं आणि युअर वर्बल क्वेश्चन बिकम्स रेडी इन इंग्लिश. वर्बल क्वेश्चन म्हणजे मराठीमध्ये काय, वाक्याच्या शेवटी किती मोठं वाक्य असेल, इथून तिकडे जळगाव पर्यंत, तरी आता जळगाव कोणत्या पक्षाचं नाही हा. म्हणून मी जळगाव विचार केला. जळगावला जाऊन का ठेवायचं, युअर वर्बल क्वेश्चन बिकम्स रेडी. आणि त्याला इंग्लिशमध्ये त्याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन कसा करायचा, हेल्पिंग वर्बला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. हेल्पिंग वर्ब हे ऑलवेज नंबर 2 ला. मात्र इंग्लिशमध्ये फक्त 2च इन्सिडन्सेस असे असतात, त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पिंग वर्बच वाक्यात नसतं. अशा वेळेला प्रेझेंट साठी आपण डू डज वापरतो, पास्ट साठी डीड वापरतो. आणि इथं पण तोच प्रसंग आहे. या ठिकाणी या प्रकारच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. मात्र ज्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब असेल, मुद्दाम हा मुद्दा सांगतोय, ज्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब असेल त्या वाक्यामध्ये डू डज वापरायची गरज, समजतंय का? त्यात आहे. बर, फॉर एक्झाम्पल, पाहुणे आल्यास आपण चहा बनवायला बाहेरून साखर कधी आणणार? घरात नसेल तर ना. आता घरात भरलेलं पोत म्हणलं बाहेरून, तरी पण ए साखर आण शेजारून, कशाला? आई पोत भरले म्हणते घरात, काल संपली होती म्हणून काल आणली. हॅलो, समजून घ्या. जर वाक्यात हेल्पिंग वर्ब नाहीये तरच आपला हेल्पिंग वर्ब उधार आणायचे. आणि उधार देणारा एक सावकार, त्याचं नाव टू डू आहे. तो म्हणतो बाबा प्रेझेंट आहे का पास्ट आहे? आपण म्हणतो प्रेझेंट आहे. ते म्हणतो डू किंवा डज घेऊन जाईल. ए ग्रुपला डू घेऊन जा, बी ग्रुपला डज घेऊन जा. बरोबर. पास्ट असेल तर म्हणतो डीड घेऊन जा. सगळ्यांचा मालक कोण आहे? टू डू आहे. टू डू चे मुलं आहे ते. प्रेझेंट मधले डू डज, पास्ट मधले डीड. गॉट इट? सो मात्र जर घरात साखर भरलेली आहे तर बाहेरून आणायची. तात्पर्य घरात जर हेल्पिंग वर्ब असेल तर तेच तुम्हाला पातेल्यात टाकायचे. हॅलो, ते त्याला घेऊन समोर. पहिलं किचन बाहेर असायचं ना घराच्या. आजकाल ते सब कुछ बदल गया है. हा, फाईन. तर आपल्याला जसं किचन बाहेर आहे चहासाठी, तसं आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायला हेल्पिंग वर्बला बाहेर घेऊन जायचं आणि चहा बनवायचा. चहा बनवायचं म्हणजे काय बनवायचं? वर्बल क्वेश्चन बनवायचं. एवढ्या सगळ्या गोष्टी समजल्या का? सो हॅव्हिंग एक्सप्लेन ऑल दीज थिंग्स, मला असं वाटतं आपण पुढे जाण्यासाठी एलिजिबल झालेलो आहोत. राईट? बर, आता याचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठं दिसत नाही. हेल्पिंग वर्ब हे स्पष्टपणे आलेलं असतं, एम इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड या स्वरूपात. ठीक आहे. सब्जेक्ट नंतर डायरेक्ट वॉन्ट आले, याचा आता वॉन्ट हे मेन वर्ब आहे म्हणून त्याला घेऊन आपण वर्बल क्वेश्चन बनवत नाही. अशा वेळेला आपण ए ग्रुप असल्यामुळं डू वापरतो आणि वर्बल क्वेश्चन तयार करतो. बर, हेल्पिंग वर्ब लागतं कुठं कुठं, आणखीन एकदा सांगतो. हेल्पिंग वर्ब कुठं कुठं लागतं? एक तर क्वेश्चन बनवायला किंवा सेंटेन्स निगेटिव्ह बनवायला. सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं असेल तरी हेल्पिंग वर्ब लागतं. निगेटिव्ह बनवायला नॉटच्या अगोदर हेल्पिंग वर्ब लागतं. आणि हेल्पिंग वर्ब हे ऑलवेज सब्जेक्ट नंतरच असतं म्हणून
सर काय दिसत नाही. चालू आहे का? हा, चालू असतं पाहिजे. ओके. इथला सप्लाय कट ऑफ झाला होता. येस, इट इज रेस्युम्ड. गॉट इट. एक वाक्य सांगा मला ए ग्रुपचं. ए ग्रुपचं एक वाक्य सांगा. ग्रुप नंबर 3 सांगा वाक्य ए ग्रुपचं. कर्त्याला डॅश डॅश काम करायचंय. कर्त्याला डॅश डॅश काम करायचंय. सांगा रे एक वाक्य. ऑफकोर्स ए ग्रुपचं सांगा. सांगा. ग्रुप नंबर काय सांगितलं मी? काय नाव? व्हॉट्स युअर नेम? अद्वैत. अद्वैत सांग बाबा. काल तुझा राहिला होता नंबर. तुला सांग. पॅड आणते का? अरे आता साधं वाक्य सांग. काय? तुला पॅड आणायचे. तुला पॅड आणायचे. अच्छा बरं ठीक आहे. आता याला उलट घेऊ आपण. आपण समोरच्याची इच्छा आपण नाही प्रकट करू शकत ना. तुला पॅड आणायचं आपल्याला माहित नाही. आपण त्याला असं लिहू. लिहा. मला लिहा त्याला आपण बनवू आपण. मला पॅड आणायचंय. आणायचंयचा अर्थ समजून घ्या. म्हणजे काय? विकत घ्यायचंय. बरोबर आहे की नाही? आणायचंय म्हणजे विकत घ्यायचं या अर्थाने आणले समजू. मग काय होईल सांगा. आय ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून बोला. व्हेरी गुड. I want want to bring बाय अ पॅड. जर घरी येऊन आणायचं असेल तर आय वॉन्ट टू ब्रिंग चालेल. विकत घ्यायचं असेल तर आय वॉन्ट टू बाय. विकत घ्यायचं असेल तर आय वॉन्ट टू बाय. ए कोण आहे रे बाबा? रडायचा क्लास नाही, शिकायचा क्लास आहे हा. मोबाईलवर रडतोय. पालकांनो नका ताप देऊ बाबा लेकरांना. कशाला ताप देता? पालक लोक पण काय ना. मी पण एका ठिकाणी पालक होते समजा. आपण काय करतो? आपलं बर्डन मोलावर टाकतो. नका करू, नका रडू. उद्याची संपत्ती आपल्या देशाची. चला. आय वॉन्ट टू बाय अ पॅड. नंबर 2 बघा तुझं वाक्य रे कसं येतं आता इथं. मला पॅड आणायचंय. आता क्वेश्चन बनवायचा. मला पॅड आणायचंय का असा क्वेश्चन नाही वापरत आपण, है ना. तुला पॅड आणायचंय का. बरं यानं या ग्रुपवर देखील फरक पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. तुला यू कोणत्या ग्रुपमध्ये? ए ग्रुपमध्येच आहे. समजतं का नाही? त्यामुळे आय आणि यू एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे आपल्याला इंटरचेंज करायला काही हरकत नाही. लिहा मग. तुला पॅड आणायचंय का? तुला पॅड आणायचंय का? डोकंच लावू नका. तुला पॅड आणायचंय का? सांगा रे. ग्रुप नंबर 3. अच्छा मी सांगितलंय तुम्ही तुमचं वाक्य सांगा. हा. Do you want to buy a pad? व्हेरी गुड. बघा फक्त डू सुरुवातीला ठेवलं, बाकी वाक्य सगळं रिपीट केलं. डू यू वॉन्ट टू बाय अ पॅड. बरं काही लोक नवीन असतील तर मुद्दाम तुम्हाला सांगतो. वर्बल क्वेश्चनला काही नवीन आहे का कोणी? आहे का? आहे कोणी? बघा. ही इज इन मुंबई टुडे और ही इज इन मुंबई. समजा हे वाक्य. तो मुंबईमध्ये आहे का? म्हणजे हे वाक्य काय? तो मुंबईमध्ये आहे. आणि आपल्याला बनवायचं तो मुंबईमध्ये आहे का? का बनवायचं म्हणजे काय करायचं? डोकं न लावता इज इकडे घ्यायचं आणि इज इन. काय डाऊट आहे का इथं? अच्छा तर एवढं सोपं असतं का? हेल्पिंग वर्ब इकडे घ्यायचं झाला वर्बल क्वेश्चन. हो असं एवढं सोपं असतं. झालं. 7,000 रुपये इथे गेले. राहिले 7,000. राहिले 8,000 रुपये डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये. तर आणखीन सोपं आहे. बरोबर. सो ही जी इन मुंबई. बर मग हे एवढं सोपं आहे. अच्छा मग इकडे काय केलं आपण? आय वॉन्ट टू बाय अ पॅड. या ठिकाणी मात्र अमेझॉन वॉज वर आणि हॅव हॅज हॅड अशा प्रकारचं काही हेल्पिंग आपल्याला सेकंड नंबर दिसलं नाही. म्हणून आपल्या त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलंय. काय केलंय? अशा वेळेला प्रेझेंट साठी डू डज आणायचं, पास्ट साठी डीड आणायचं आणि आपलं काम करून घ्यायचं.
मग इथं वाक्यात नव्हतं पण बाहेरून आणलं आणि बाहेरच ठेवलं. कारण असं तरी आपण बाहेर नेलं असतं चुलीवर. चूल कुठे आपली घराच्या बाहेर आहे, बरोबर नाही? साखर असते आपण बाहेर नेली असते ना. आता नाहीये, बाहेरून आणायची, बाहेरच टाकायची. पातेलं तिकडेच आहे, घरात काय आणायची पाहुण्यांना, एवढं बाहेरून साखर आणली, काय गरज आहे ना? पाहुणे म्हणतील बापरे बाप, साखर तर नसते त्यांच्याकडे, काय इज्जत घालायची गरज आहे? बाहेरून आणायची, बाहेरच तिकडं चुलीकडे जायचं आणि चुपचाप पाहिलं म्हणायचं टाक लवकर. समजलं नाही? भूक लागली, लाईटिंग आहे, ओके. सो डू यू वॉन्ट टू बाय, इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे, ऑल राईट. चला लेट्स गो अहेड. ओके, नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स, ग्रुप नंबर 3, कंटिन्यू. आरोही, आरोही सांग. आम्हाला सकाळी व्यायाम करायचा. आम्हाला, बघा नंबरिंग कसं केलं बरं का मी. 1 2 2 इज ऑलवेज अ वर्बल क्वेश्चन. 2 इज ऑलवेज अ वर्बल क्वेश्चन. सो हे उद्या समजेल तुम्हाला WH करताना. आम्हाला उद्या एक्सरसाइज करायचा आहे. आम्हाला उद्या एक्सरसाइज करायचा आहे. बर, ग्रुप नंबर 3 सगळे मिळून सांगा मला. चला. वी We want डू एक्सरसाइज. डू, बघा डू एक्सरसाइज म्हणल्यास डू वर्ब होत आहे आणि एक्सरसाइज बिकम्स नाउन. किंवा फक्त एक्सरसाइज म्हणल्यास हे तुमचं वर्ब होत आहे. ठीक आहे, एक्सरसाइज म्हणजे एकतर व्यायाम किंवा एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणे, दोन्ही पण आहे. हे दोन्ही प्रकारचे. चला, वी वॉन्ट टू एक्सरसाइज टुमारो. डू आपण तर डबल डू कसं आहे ते पण बघू आपण. बर, आता याचा वर्बल क्वेश्चन इथं बनवू आणि दुसऱ्या पद्धतीनं वी वॉन्ट टू डू एक्सरसाइज लक्षात घ्या. 1 2 च्या नंतर येणार जे काय आहे ते काय आहे, मेन वर्ब आहे. ठीक आहे, वॉन्ट नंतर मेन वर्ब आलं बघायचं. याचा अर्थ हे मेन वर्ब आहे, डू आलेलं. जर हेल्पिंग वर्ब असतं तर हेल्पिंग वर्ब हे सब्जेक्ट नंतर येतं, लक्षात घ्या. आता हे हेल्पिंग वर्ब नाही, मग वर्बल क्वेश्चन करायला डू आणावं लागेल आपल्याला. मात्र ते बाहेरून आणायचं आणि बाहेरच ठेवायचं. हे मेन वर्ब आहे, ह्याला हात लावायचा नाही. ठीक आहे, चला वर्बल क्वेश्चन सांगा रे. ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा. आम्हाला तुम्हाला उद्या एक्सरसाइज करायचा. अरे सॉरी. हा, येस इट इज करेक्ट. हा बरोबर आहे, बोला मराठीमध्ये बोला. मला उद्या एक्सरसाइज तुम्हाला उद्या, बरोबर आहे, आम्हाला उद्या एक्सरसाइज करायचा आहे. हा, तुम्हाला उद्या एक्सरसाइज करायचा आहे का, बरोबर. तुम्हाला उद्या एक्सरसाइज करायचा आहे का. वरची मुलं माझ्या बरोबर लिहा. झालं. तुम्हाला उद्या एक्सरसाइज करायचा आहे का. आता डोकं लावायचं नाही, वीच्या ऐवजी यू घ्यायचं, बरोबर. आणि आपल्या नियमाप्रमाणे. चला ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा मला. डू यू पहिल्याप्रमाणे, डू यू वॉन्ट टू एक्सरसाइज टुमारो, बरोबर. दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हे वापरायचंय, वॉन्ट टू डू एक्सरसाइज आहे ना, डू वापरले, मात्र डू हे मेन वर्ब आहे. चला दुसऱ्या पद्धतीने सांगा. इकडे डू नवीन आणायचं, बोला डू, बोला डू यू वॉन्ट टू डू. हे डू इथं ठेवायचं कायम. एक्सरसाइज टुमारो. मग तुम्ही म्हणाल सर हे इथं पण डू आलं, इथं पण डू आलं. हे डू हे करण्यासाठी आलंय आणि हे एक्सरसाइज हे फक्त एक्सरसाइज आहे. इथं इथं एक्सरसाइज हे नाव नाही. डू हे करणे, एक्सरसाइज करणे असं येते, है ना. हे एक्सरसाइजचं स्पेशल फीचर आहे. असे अनेक वर्ड्स आहेत जे तुम्हाला नाउन म्हणूनही वापरता येतात, नाउन म्हणूनही काम करतात आणि वर्ब म्हणूनही काम करतात. फॉर एक्झाम्पल स्टडी,
स्टडी स्टडी म्हणजे काम करणे, टू स्टडी सॉरी स्टडी म्हणजे अभ्यास आणि स्टडी म्हणजे अभ्यास करणे. दोन आहेत. टू स्टडी अभ्यास करणे, स्टडी अभ्यास. टू वर्क काम करणे, वर्क काम. समजलं? प्रॅक्टिस सराव. टू प्रॅक्टिस तिथं मात्र स्पेलिंग बदल आहे, सी आणि एस. प्रॉमिस 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 देणे आणि प्रॉमिस करणे, नुसतं प्रॉमिस. तो त्याचं मला प्रॉमिस आहे, इथं मात्र नाव नाही. सो आय हॅव हिज प्रॉमिस विथ मी, लाईक दॅट यु नो. ओके. ग्रुप नंबर 4. चला पुढं सांगा नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 4. समर्थ. आशिष नंतर समर्थ. हा, आम्हाला खो खो खेळायचंय. सगळं आम्हाला आम्हालाच करे. ल्या मुलांना खो खो खेळायचाय. मुलांना खो खो खेळायचाय. डे बरोबर आहे का? 36. 2-3 दिवसाचं मला असं वाटतं त्या 10च्या एक्झामच्या प्रॅक्टिसमुळं अपलोडिंग राहिले. करतो मी आज. मुलांना खो खो खेळायचाय. सांगा मला सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 4. Students मुलांसाठी स्टुडंट्स वॉन्ट टू, करेक्ट आहे. प्ले, वॉन्ट टू प्ले खो खो. दॅट्स इट. वर्बल क्वेश्चन बोलायचा. मुलांना खो खो खेळायचंय. खो खो खेळायचंय का? आता काही लोक तुमच्या सवयीप्रमाणे बोला, काय अडचण नाही. खेळायचाय बोला, खेळायचंय बोला, काय अडचण नाही. खेळायचाय का? डोकं न लावता. मला सगळ्यांचं एकच शिक्का आहे. काय बोला? वर्बल क्वेश्चन काय होईल? ए गाडवांनो, डच कसं येईल रे? काय लोक डच म्हणतात नमुन्यांनो. Students want to play खो खो. काय लोक म्हणतात डच कसं काय येईल? आज काय संबंध डचचा? ए ग्रुप आहे ना. सो डू स्टुडंट्स वॉन्ट टू प्ले खो खो. प्ले खो खो. ग्रुप नंबर 4. वन मोर सेंटेन्स. चला कोण आहे? समर्थ. समर्थ समर्थ वेटिंग मध्ये आहे, नयन. हा, इंग्लिश सगळ्यांनी मिळून सांगायचं, मराठी तुमच्यापैकी एकाने सांगायचं. हा चला. मला उद्या छावा मूवी बघायचा. मलाच का? असं म्हणू आपण. हा, उद्या सर्व विद्यार्थ्यांना छावा मूवी बघायचा आहे. तीच वाक्य आता इकडे येतील. तिकडे वाक्य भरपूर लिहिलं ना आपण. तीच वाक्य इकडे आणायची. उद्या सर्व विद्यार्थ्यांना छावा मूवी बघायचा आहे. उद्या सर्व विद्यार्थ्यांना छावा मूवी बघायचा आहे. काय होईल सांगा? ऑल स्टुडंट नंबर 4 छावा मूवी टुमारो. वॉन्ट टू. मूवी बघणे म्हणजे काय? वॉच करणे. कोणत्याही मोमेंटला बघणे म्हणजे वॉच करणे. सहज बघणे, सी. कटाक्ष टाकणे, लुक. ठीक आहे. बघणे, सी. लुक पेक्षा पुढचं काय? सी आहे. आणि सी च्या पुढचं कोणतं आहे? वॉच आहे. काय झालंय? काय चाललंय? हो, काय झालं? सो हालचालींवर लक्ष ठेवणे, वॉच. आणि त्याच्याही पुढचं जे आपण एक्सपेरिमेंट करताना करतो त्याला काय म्हणतो? ऑब्झर्व. या बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. समजलं? सो ऑल द स्टुडंट्स म्हणून चालतंय बरं का? तेव्हा ऑल स्टुडंट आपण टाळलंय, जागा नाहीये. ऑल स्टुडंट्स वॉन्ट टू वॉच
छावा मूवी टुमारो. व्हेरी गुड. छावा मूवी टुमारो. बराच वेळ घालवला. मला वाटतं फोर्थची मुलं माझ्याबरोबर आली असतील. मी बोलत असताना तेवढं आवरून घेण्याचा प्रयत्न करत जा. दिस इज नंबर 1. नंबर 2 इज युअर वर्बल क्वेश्चन. उद्या सर्व विद्यार्थ्यांना उद्या सर्व विद्यार्थ्यांना छावा मूवी बघायचा आहे का? बघायची का? उद्या सर्व विद्यार्थ्यांना छावा मूवी बघायची. छावा मूवी बघायचाय का? उद्या सर्व विद्यार्थ्यांना छावा मूवी बघायचाय का? हा. Do all students want to watch Chhawa movie tomorrow? छावा मूवी टुमारो. Do all students छावा मूवी टुमारो. बघ रे, तुम्ही ऑन्ट म्हणत जाऊ नका. वॉन्ट. बघा दोघांमध्ये फरक आहे ना रे. हे वाचा वॉन्ट. तुम्ही ऑन्ट म्हणता. ऑन्ट नाही. हे लोक ऑन्ट म्हणतात. तुम्ही ना पाण्याला पण म्हणता ऑटर. हे वॉटर नाही. ऑटर नाही, ते वॉटर आहे. व वजनाचं. Do all students want to watch? फक्त डू अगोदर लिहितोय बघा. बाकी वाक्य सगळं रिपीट करतोय. काही डोकं लावत नाही. वॉन्ट टू वॉच छावा मूवी करेक्ट आहे. छावा मूवी टुमारो. छावा मूवी टुमारो. बर, आता आपण काय करू? 4 सेट लिहिले आपण पॉझिटिव्हचे. 4 सेट लिहू आपण निगेटिव्हचे. चालतंय का? बघा अगेन, वाक्य निगेटिव्ह बनवताना आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर नॉट ठेवावं लागतं. मात्र सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नसताना काय करायचं? 2 नंबरला हेल्पिंग वर्ब ठेवायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला नॉट ठेवण्याची परवानगी आहे. विदाउट हेल्पिंग वर्ब नॉट वापरता येत नाही. दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स. जसं वर्बल क्वेश्चन म्हणता येत नाही तसं निगेटिव्ह ही करता येत नाही. आणि हेल्पिंग वर्बचं फिक्स पोझिशन कुठं असते? सब्जेक्टच्या नंतर. मग सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्बला प्लेस करायचं आणि त्यानंतरच नॉट ठेवायचं. चला, आता हे करताना देखील आपण काय करू? निगेटिव्ह आपण बनवलंच नाही का आतापर्यंत? नव्हतं बनवलं का? चला, हे करताना देखील आपल्याला एक पॉझिटिव्ह बनवायचं, त्याचं निगेटिव्ह बनवायचं, त्याचं वर्बल क्वेश्चन बनवू. चला सांगा रे, ग्रुप नंबर 5 सेंटेन्स सांगा मला. एक साधं सिंपल सेंटेन्स सांगा. यश सांग. आम्हाला क्लासला जायचंय. चालेल. बघा लक्ष द्या वाक्याला. सेट नंबर 5 बघा. नंबर 1 दोन्ही एकत्र बनवू आपण. दोन्ही सेट बनवू, काय अडचण नाही. बघा लक्ष द्या आता इथून पुढं. आम्हाला क्लासला जायचंय. आम्हाला क्लासला जायचंय. लिहा. 4ची मुलं माझ्या बरोबर लिहा. 4ची मुलं माझ्या बरोबर लिहा. आम्हाला क्लासला जायचंय. सगळे म्हणून सांगा मला इंग्लिश मध्ये काय होईल? वी. बोला बोला रे. ग्रुप नंबर 5. टू स्कूल. टू वी वॉन्ट टू गो टू क्लास. बरोबर. बर, आता याचा वर्बल क्वेश्चन बघा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बनवू आता याच्यामध्ये. नंबर 2 आम्हाला बोला. सॉरी, आम्हाला क्लासला विचारणार. आपण स्वतःला क्वेश्चन नाही विचारणार म्हणून आपण म्हणू तुम्हाला बोला क्लासला जायचंय का? परत आणखीन तेच. पुट डू अँड रिपीट द होल सेंटेन्स. कम ऑन. टू गो टू क्लास. तुम्हाला असल्यामुळं आम्हाला साठी वी होतं, तुम्हाला साठी यू ठेवू आणि बाकी वाक्य सगळं रिपीट करू. डू यू वॉन्ट टू गो टू क्लास. दॅट्स इट. व्हेरी नाईस. आता आपण थोडासा गिअर चेंज करू. ठीक आहे, निगेटिव्ह कडे येऊ आणि याच वाक्याचा आता निगेटिव्ह बनवू. निगेटिव्हला परत नंबर 1. नाही जायचं. करेक्ट आहे. क्लास करेक्ट आहे. आम्हाला
क्लासला नाही जायचं. जायचं काय होईल? नाही जायचं. नाही जायचं. आता सांगितल्याप्रमाणे सब्जेक्ट नंतर डू नॉट ठेवा आणि युअर वर्बल क्वेश्चन तर युअर निगेटिव्ह सेंटेन्स विल बी रेडी. चला सांगा रे ग्रुप नंबर 5 कंटिन्यू करा. We do not We We class. do not want to go to class. निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी आपण दोन प्रकारे लिहितो. डू नॉट एकदा वेगळे वेगळे आणि एकदा एकत्र. बरोबर बोला. वी We don't want to go to class. go to class. we don't want to go to class. व्हेरी नाईस. आता तुम्हाला सर येते तर काय फरक आहे? तुम्हाला वर्बल क्वेश्चनला कळेल ते फरक काय झालाय ते. चला वर्बल क्वेश्चन निगेटिव्हचा सांगा. हे तिथपर्यंत समजलं का? हे निगेटिव्ह समजलं सगळ्यांना? इथले लोक ऑनलाईनचे सगळे समजलं का? डू वापरल्यानंतर नॉट वापरलं बघा. Yes, sir. हा व्हेरी गुड. चला आता वर्बल क्वेश्चनला काय करायचं? याला ऑर्डर द्यायची पुढे जा, याला पण ऑर्डर द्यायची पुढे जा. तर यातला काय होतं? फक्त जे काय हेल्पिंग वर्ब आहे ते पुढे जातं. सांगा पुढे जा. हा बनवा. मराठी बनवा अगोदर. तुम्हाला अरे थांबा थांबा. तुम्हाला बनवा. कारण समोरच्याला क्वेश्चन विचारायचा ना. जायचं का? क्लासला नाही जायचं का? हा झाला निगेटिव्हचा वर्बल क्वेश्चन. तुम्हाला क्लासला नाही जायचं का? लिहा. तुम्हाला क्लासला नाही जायचं का? चला वर्बल क्वेश्चन सांगा मला इंग्लिश मध्ये. डू इकडे घ्या आणि सांगा मला. हा Do you not want to go to class? Go to class. Class. व्हेरी नाईस. डू यू नॉट वॉन्ट टू गो टू क्लास? डू यू नॉट वॉन्ट टू गो टू क्लास? दुसऱ्या पद्धतीनं क्वेश्चन मार्क द्यायचा. दुसऱ्या पद्धतीनं सांगा. इकडे डोंट म्हणा. don't you Want Want to go go to to class? class. डोंट यू वॉन्ट टू गो टू क्लास? क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला इथं समज असेल. डू यू नॉट आलं आणि इकडे काय आलं? डोंट यू आलं. म्हणजे इथलं तुम्हाला फरक इकडे समजलं असेल वर्बल क्वेश्चन. डोंट यू वॉन्ट टू गो टू क्लास. 2-3 मिनिट फक्त एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न करू आपण, जास्त नाही. चला ग्रुप नंबर 1 एक वाक्य सांगा मला साधं. अंकिता. काय नाव? अंकिता. मला नोटबुक आणायची. अरे काल किती क्रिएटिव्ह वाक्य सांगितलं तुम्हाला. पप्पांना शेतात जायचंय. आ काय? हा तर क्रिएटिव्ह वाक्य सांगा. व्यवहारातले वाक्य सांगा. कालचं वाक्य घेऊ आपण. लिहा. मी एक वाक्य सांगतो. चला. अरे पप्पा नाही ना. हा बोल बोल बोल. दुसरं पुढचं वाक्य बोल. वाक्य बोल अंकिता. काय नव्हतं. सांग लवकर. मला डिनर करायचंय. घ्या वाक्य. मला डिनर करायचंय. खाणे पिणे आराम करणे. टेक किंवा हॅव हे मुख्य क्रियापद वापरतो. तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. सांगितलं होतं का? मला डिनर करायचंय. सांगा रे सगळे ग्रुप नंबर 1 चे सगळे मिळून सांगा मला. I want to take dinner. एक्सलंट I एक्सलंट. want to take. I want to take or I want to have dinner. टेक ही चालेल आणि हॅव ही चालेल. आय वॉन्ट टू टेक डिनर. याचा वर्बल क्वेश्चन सांगा पॉझिटिव्ह मध्ये मला.
तुला तुला म्हणा मला डिनर करायचंय. तुला डिनर करायचंय. तुला डिनर करायचंय का? हा काय होईल इथं वर्बल क्वेश्चनला? बोला. डू You want to take dinner. यू वॉन्ट टू टेक डिनर. किती वापरातला शब्द आहे आपला, आहे की नाही? जेव्हा जेव्हा म्हणा तुला जेवायचंय का काय म्हणणार आता इथून पुढं? डू यू वॉन्ट टू टेक डिनर म्हणणार की नाही? 100% म्हणा. दररोज बोला, हे दररोज सेंटेन्स बोला. डू यू वॉन्ट टू टेक डिनर विथ मी. ते तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशन करता येईल. बरोबर. बर निगेटिव्ह मध्ये सांगा. ग्रुप नंबर 1 कंटिन्यू करा. मला डिनर नाही करायचं. नाही करायचं. मला डिनर नाही करायचं. मी पण सांगतो बघा. मॅडम आय डोंट वॉन्ट टू टेक डिनर. बघा रे मी वापरलं, मी यूज केलं रे, मी यूज केलं बघा. आय स्टार्टेड युजिंग दिस. मला डिनर नाही करायचं. बोला. आय I do not want ओके. नेगेटिव्ह ऑलवेज 2 ways. कम ऑन. I don't want to take dinner. Want to take टेक डिनर. आय डोंट वॉन्ट टू टेक डिनर. जमलं का इथपर्यंत? आर यू ऑल विथ मी? जमलं? लक्षात घ्या, जेव्हा आपण नवीन एखादा खेळ शिकत असतो, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोललो होतो, आपण समजा क्रिकेट हा नवीनच खेळायला चालू केलंय, नवीन शिकायला चालू केलंय, त्यावेळेस पहिल्या दिवशी बॉल फास्ट टाकण्याचा प्रयत्न नाही करायचा. बॉल स्टंप इकडे जायचा आणि बॉल इकडे जातो. होतं की नाही? असं माझं व्हायचं. मग पहिल्या दिवशी काय करायचं, सावकाश अगोदर स्टंप बघायचा. आहा गेला. बरोबर की नाही? पाहिजे हात फिरून टाका, मात्र सावकाश. ट्राय टू अंडरस्टँड. प्रत्येक गोष्टीचं तत्व सेम असतं. आता आपला वाक्य बोलायचं ना, आता सावकाश शिका अगोदर आणि हळूहळू बोलायला लागा. दररोज 10, 15, 20 नाही, एका वाक्यानं चालू करा. आज मला सांगा किती लोकांना, प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना एक एक वाक्य वापरलं? आम्हाला येतलं पाहिजे. वॉन्ट जे काही शिकले त्याचं मला सांगा. बाकी जर तुम्ही रॅन्डमली उत्स्फूर्तपणे वापराच. सांगा किती लोकांनी वापरलं? म्हणजे आर यू ऑनेस्ट इनफ? तुमच्याशी स्वतःची प्रामाणिक आहात का? किती लोकांनी वापरलं? सर नाही वापरलं, आम्हाला वाटलं नाही. तसं नाही. यू हॅव टू बी ऑनेस्ट. तुम्ही नर्सरीचे स्टुडंट म्हणून शिकायचं म्हणजे तुम्हाला त्या शूज मध्ये जावं लागतं. लहान मुलांच्या जवळ बघा, ते एक गाणं होतं बघा, मेरी नजर से तुम देखो तो यार नजर हुआ है ना? सो बच्चों की नजर से आपको करना पड़ेगा, तर होईल. समजलं? यू हॅव टू डू इट व्हेरी विथ अ ग्रेट ऑनेस्ट. पुढं वर्बल क्वेश्चन बोला रेचा सगळ्यांनी. हा मला डिनर नाही करायचं का? तर नाही करायचं का? जास्त डोकंच लावायचं नाही. या डोला इकडे जा म्हणायचं, यातल्या डोला इकडे जा म्हणायचं. हा बोला. डोल नाही, याला अख्खा जाक्का न्यावं लागेल. डोंट. इकडं जोडगोळी. हा Do you बोला. not डू want to डू यू आणि बाकीचा want सिक्वेन्स. to व्हेरी गुड. take dinner? करेक्ट आहे. माझं लक्ष आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे. वॉन्ट टू टेक डिनर. डू यू नॉट वॉन्ट टू टेक डिनर? और बोला. Don't you want to take dinner? want to take dinner. Want ध्रुव आहे का? ध्रुव. अच्छा, तो दुसऱ्या ग्रुपला आहे का? बर. ऑल राईट. सो रिपीट ट्वाइस. हा अख्खा चक्का होमवर्क, क्लासवर्क हा होमवर्क मध्ये 2 वेळेस रिपीट करायचा.
श्रद्धा मॅडम मला सांगा, बघा असे काही पॉझिटिव्ह, अदरवाईज हेच बनवा सेट्स, किंवा असे काय बनवू, काय अडचण नाही मला. श्रद्धा मॅडम किती सेट बनवणार? आज सेट्स आहेत, 2-2 वाक्याचा एक सेट आहे, मोठा सेट नाही, बिग सेट नाही, आज स्मॉल सेट आहे, दाखला सेट आहे, दाखला. उद्या थोरला होईल. हा 7 sets. बोला. 7. चालेल मला, करून घ्या. व्हेरी नाईस, करून घ्या. 7 सेट, एक्सलंट. करून घ्या. त्यांना त्यांचे नोटबुक आणायचे आणि वाक्य वापरायला लावा मुलांना. फॉर एक्झाम्पल टीचर, आता आय वॉन्ट टू आस्क यू वन डाऊट. मे आय आस्क. आता मे आय आस्क तुम्ही सर्रास शिकवा, इथं आपल्या सिलेबसची गरज नाही. मे आय आस्क यू वन डाऊट प्लीज. मे आय आस्क यू, ना हंबल व्हायला सांगा मुलांना इंग्लिशच्या माध्यमातून. ऑल राईट. कवाळे सर तुमचं काय आहे? 10 sets, sir. ट्वाइस रिपीट आहे आणि सेट तुमचे आहेत 10. वा, करून घ्या. आणि मला सांगा की उद्या किती मुलांना काढायचे. होमवर्क आणायला सांगा आणि मुलांना ग्रुपमधून काढून टाका. नाही होमवर्क केला तर डायरेक्ट त्याला काढून टाका. दॅट इज ओनली पनिशमेंट, फायनल पनिशमेंट. नो एक्सक्यूज, नो सॉरी. ठीक आहे का? जमतंय का मुलांना सर? Yes, sir. ऑनलाईन मला सांगा, जमतंय का मुलांना? Yes, sir. Yes, sir. वॉन्ट टू हा खूप भारी टॉपिक आहे बरं का. इंग्लिश बोलायला चालू करायला वॉन्ट टू हा खूप भारी टॉपिक आहे. ठीक आहे. सो प्लीज ट्राय टू यूज इंग्लिश इन युअर डे टू डे लाईफ. ऑल राईट, चालू आहे पॉज. Yes, Yes, sir, we will have pause. बाय बाय. बाय बाय.